आजच्या या रामा 111 ते भुंडेवाडी या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांच्या आदर्श आणि आमच्या मार्गदर्शक सौ आशाताई बुचके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भाजप तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गांधळे शेठ, दुसरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग शेठ घोलप आणि माजी उपसरपंच राजू शेठ डुमरे, आमच्या गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक आणि बंधू आणि भगिनींनो, आज या रस्त्याचं भूमिपूजन खऱ्या अर्थाने झालं. आज जरी याचा नारळ आज जरी फुटला असेल तरी या रस्त्याची खरी मुहूर्तमेढ ताई आणि राजू यांनी भरपूर आम्ही असे त्याचे प्रयत्न केले. गेले 3 वर्षापासून या गोष्टीचे आपण प्रयत्न करतोय. एकदा याची प्रामा मंजूर झाली होती, परंतु 2022मध्येच निधी अभावी आदिवासी खात्याने ती काही पुढे होऊ दिली नाही, निधी अपुरा असल्यामुळे. आणि तीच प्रमा पुन्हा आता आपण ताईंनी आदिवासी मंत्र्यांकडे फॉलोअप करून घेऊन असे याचे 40 लाख रुपयाचे 4 रस्ते केलेत. रामा 111 भुंडेवाडीचे असे 10-10 लाखाचे 3 टप्पे केलेले आहेत. आणि एक टप्पा जो आहे तो आता आपण पुढे जाऊन त्याचं भूमिपूजन करणार आहोत. आपल्या भुंडेवाडीच्या स्मशानभूमीपासून तो तिथे साकव धरला आणि साकवपासून पुढे असे 10 लाखाचा. आता हे 30 लाख रुपयाचा निधी आमच्या म्हसोबा देवस्थानतर्फे, म्हणजे आमच्या सगळ्या ग्रामस्थांतर्फे, आणि ताईंचे आम्ही आभार मानतो की आमच्या गावाला जायला, आमच्या देवाला जायला, आणि आमचे हे जे काही सगळे शेतकरी जे काही विस्थापित झालेले आहेत इकडे आमचे राहायला आलेले, त्यांची पण कित्येक वर्षापासून गैरसोय होती. एखादा आजारी माणूस नेण्यासाठी जर काही न्यायचं असेल त्याला झोळी घालून त्या ओढ्यातून काढावं लागायचं, आणि पावसाळ्यात तर इथे इथपर्यंत आणल्याशिवाय झोळीत त्यांना पर्याय नसायचा. तर ती गैरसोय आमच्या ताईंच्या मार्फत आणि आपले आदिवासी विकास मंत्री आदरणीय विजयकुमार गावित यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध झाली. त्याबद्दल ताईंचं मी खरोखर मनापासून आमच्या भुंडेवाडीच्या ग्रामस्थांतर्फे, मांगेवाडीच्या ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या खामगावच्या सर्व ग्रामस्थांतर्फे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. ताई, तुम्हाला फक्त एकच गोष्ट याच्यात सांगायची की याच्यामध्ये असा एक काही प्रयत्न केला गेला काही लोकांनी की आता निवडणूक झाली आमच्या ग्रामपंचायतीची आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी इथे JCB आणून काम करायला सुरू केली, आणि असा लोकांना म्हणजे भापसवण्याचा प्रयत्न केला की ते काम आम्ही मंजूर केलं म्हणून, आणि मंजूर केलं म्हणजे निवडणूक झाली आणि लगेच आम्ही आमचा शब्द पाळला आणि 1 महिन्यात आम्ही तो नारळ फोडून त्याचं कामाला सुरुवात केली. परंतु त्यांना माहिती नाही की याची प्रशासकीय मान्यता कधी झाली, याच्यासाठी प्रयत्न कुणी केले. आणि गेले 2-3 वर्षापासून या रस्त्याचं नाव रामा 111 ते भुंडेवाडी हे सुद्धा गांधळे साहेब आपणच बसून त्याची नावं ती 4 टप्प्यात केली होती की कारण निधी 1485 तो बसत नव्हता, 10 लाखामध्ये तुम्हाला कामं बसवायची होती. तीच कामं सगळी मंजूर झालेली प्रमा यांनी तात्पुरते आता शेवटच्या दिवशी अधिकाऱ्यांकडून सगळं ते घेतलं, सगळी प्रमा मंजूर. त्याला आपण स्थानिक कोण लोकप्रतिनिधी असतील नसतील त्यांचं पत्र जोडलं आणि वरतून नेलं. परंतु वरती ताई तुम्ही ज्यावेळेस मंत्र्यांना सांगितलं, ग्रीन सिग्नल दिला, त्यावेळेस ती कामं मंजूर झाली. ही गोष्ट मंत्र्यांनी पण कबूल केली. नाही तर त्यांना जर करायचं होतं साहेब, आता आपण राजरोस केलं. मी 4 दिवस अगोदर ताईंच्या हस्ते भूमिपूजन होणार म्हणून डिक्लेअर केलं होतं. त्यांनी जर मंजूर केलं होतं तर मग येऊन त्यांच्या जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी येऊन नारळ फोडायचं होतं ना. गपचूप असं काम करायला काही गरज नव्हती. आणि लोकांची दिशाभूल केली जाते. ताई, निवडणुकीमध्ये आता जलजीवन मिशनची पण 9 कोटीची योजना आहे. पूर्वी ती योजना 4.5 कोटीची होती. 4.5 कोटीमध्ये आमचा कुठलाही म्हसोबा देवस्थानचा किंवा इथपर्यंत जो आमचा शेतकरी विस्थापित झालेला आहे त्याला कुणालाही त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून घेतलेला नव्हता. आपण सांगितल्यानंतर भोसले साहेब आले. मागच्या त्या भूमिपूजन दरम्यान आम्ही हनुमान मंदिरात बसलो, सर्व चर्चा केली. आमची ही वस्ती घेतली, म्हसोबा वस्ती घेतली. पुन्हा त्याच्यानंतर आमची देवची वस्ती घेतली. देवची वस्तीच्या वरती काही घरे घेतली. खाली पठारी वस्ती धरली नव्हती. इकडे मोजेंची वस्ती धरली नव्हती. इकडे बोरांचं काही कुटुंब आहे, माणिकडोचं ढोबळे कुटुंब, ते धरलं नव्हतं. हा सगळा विस्थापित भाग त्याच्यामध्ये ॲडजस्ट केल्यानंतर 4.5 कोटीचं बजेट 9 कोटीवर गेलं. आणि ताई, आपण जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीच्या सरपंचाला एवढे अधिकार नाही की 9 कोटीची योजना जाऊन मंजूर करून आणणं. केंद्र शासनाने लोकांच्या गरजा ओळखून स्वतःहून दिलेली योजना आहे ती. आणि त्याला सगळ्या प्रतिनिधींनी इव्हन जास्तीत जास्त सहभाग जर म्हटलं तर ताई आपला आहे. आणि तरी देखील निवडणुकीमध्ये लोकांना असं भासवलं त्याने की 9 कोटीची योजना त्यांनी आणली. ताई, गेल्या वेळेस ज्या रस्त्याचं आपण 12.5 लाखाच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, रस्ता आपण मंजूर करून घेतला आपण, आणि शरददादांनी पण शेवटच्या टप्प्यात त्याचं नाव दिलं. असं दोघांनी मिळून तो जो रस्ता मंजूर करून घेतला. त्या रस्त्याचं पण नाव याने दिलं. त्या रस्त्याचं पण नाव, दुसरं गोष्ट, आपण जो 3 कोटीचा मागच्या वेळेस आपण त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं किंवा तो रस्ताही मंजूर झाला. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 3 कोटीचा रस्ता झाला. त्या रस्त्याच्या टेंडरमध्येच त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की पुढचं 5 वर्ष 10 वर्ष मेंटेनन्ससाठी त्या पैशाला तरतूद केंद्र शासन करतं. असे 42 लाख रुपयाची तरतूद त्या रस्त्याची तिथे ऑलरेडी दरवर्षी येते.
ती पण या पठ्ठ्याने त्याच्या स्वतःच्या याच्यामध्ये दाखवली. आणि म्हणजे जो काही 13 कोटीची कामं केली तर याच्यामध्ये 10-11 कोटी 11.5 कोटी तर ही कामं आपलीच होतात. म्हणजे त्यांनी 1-1.5 कोटीचं काम, त्यापैकी फक्त 50 लाख रुपयाचं काम फक्त आपण सारंग आपल्या घरासमोर तिथे फक्त तो एक पूल झाला तेवढंच काय ते काम बाकी. आणि आत्ता ताई त्यांना एक विकृती येत आहे, काही झालं का सोशल मीडियावरती प्रकट होणं. अरे ये ना माणसात बोल ना. मी तर आमचा हात आता ताई त्यांनी रस्ता केला आणि असं काहीतरी सोशल मीडियावर टाकलं की आडवा आडवी जिरवाजिरवी लोकांनी केली. अरे बाबा, आडवा आडवी जिरवाजिरवी केली असती तर हा एवढा जनसमुदाय मागे उभा राहिला नसता, किंवा मला येऊन असं गपचूप अंधारात येऊन एखादं कुठं. तुम्ही सरपंचांना का बोलवलं नाही तर? मग सरपंचांना बोलवलं, आले नाहीत ते. स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांना साहेब बोलवलेले त्याच्यामध्ये. आता ते आले नाही, त्याच्यात ते का आले नाही, आम्ही तर खुलं चॅलेंज दिलं होतं. हा ज्यांनी मंजूर केलाय ना, आमच्या लक्ष्मण नानांना त्या दिवशी मी सांगितलं त्यांनाही बोलवा, आम्ही बोलवतो, आमचे कागदपत्र आम्ही देतो, त्यांचे कागदपत्र त्यांनी द्या. आणि कुणी मंजूर केलंय, काय केलं हे देवासमोर सिद्ध होते ना. सगळ्यात महत्त्वाचं ते जे म्हणतात ना विकास ताई, त्यांनी माझ्यासमोर येऊन वाणीसाहेब त्यांनी एक शब्द त्यांनी असा द्यावा की विकास करायचा का आपल्या टक्केवारीचा विकास करायचा. नाही तर त्यांनी येऊन देवात किंवा आमच्या मंदिरात किंवा गावात बैठक घेऊन सांगावं की कुठल्याच कामामध्ये आपण 1 रुपयाची टक्केवारी घेतली नाही असं जाहीर सांगावं, किंवा भविष्यातही होणाऱ्या कोणत्याच कामामध्ये आम्ही टक्केवारी घेणार नाही. माझ्या सहित अख्खं गाव मी त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करीन. नाहीतर त्यांनी आमचं सिद्ध करून दाखवा की गेले अरे विकास काय करता तुम्ही आज काल आलेत राजकारणात. गेले 25-30 वर्ष 40 वर्ष आम्हीच कामं करत आलोत, ताईंच्या मार्फत, आढळरावांच्या मार्फत, बाळासाहेब दांगट साहेबांच्या मार्फत, या सगळ्यांच्या मार्फत किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही कुठल्याही पदावर नसताना गावाचा विकास आम्हीच करत आलोय ना. परंतु कुठल्याही कामामध्ये 1 रुपयाची जरी कोणी टक्केवारी घेतली असेल आम्ही किंवा माझ्या कुटुंबाने तर मी राजकारण सोडून देईल. नाहीतर त्याने अशी शपथ घेऊन सांगावं की मी आजपर्यंत कुठल्याच कामात 1 टक्का घेतलेला नाही, किंवा भविष्यात गावच्या कुठल्याही विकास कामामध्ये कुठल्याही ठेकेदाराकडून 1 रुपया घेणार नाही. म्हणजे त्याचा विकास नाही, फक्त टक्केवारीचा विकास आहे. लोकांची दिशाभूल केली जाते. ठीक आहे, लोक एका वेळेस बोलीथापाला बळी पडतात, परंतु लोकांनाही खरं खोटं चांगल्याची त्याची जाण आहे. पुढच्या वेळेस ज्याची त्याची जागा ज्याला त्याला दिसेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि माझं म्हणणं असं आहे की जे लेकरू आपलं आहे ना त्यालाच आपलं नाव द्यावं. दुसऱ्याच्या लेकराला आपलं नाव द्यायची ही जी पद्धत आहे त्यांची म्हणजे किंवा त्यांच्या वरिष्ठांपासून सगळ्यांची, ही त्यांनी इथेच नाही तालुक्यात सगळी मुहूर्तमेढ ती त्यांनी थांबवली पाहिजे अशी माझी आपल्यामार्फत एक कळकळीची विनंती आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.